एक असं आहे की राज ठाकरेंनी सांगितलं ट्रान्सफॉर्मर लिंक झाल्यानंतर रायगड उद्ध्वस्त होईल. मला हे कळू शकत नाही की 24 किलोमीटर लांबीचा पूल झाल्याच्या नंतर आपण पाहतो आहोत की येणाऱ्या पर्यटकांचा ओढा हा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढतोय. सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर या पायाभूत सुविधेच्यामुळे या सगळ्या परिसराचा कालबद्ध विकास शीघ्रगतीने कसा होईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. भूमिपुत्रांनी आपण जमीन विकू नये हे त्यांचं आव्हान निश्चितपणाने मान्य आहे. त्या पद्धतीनेच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळ्या पैच्या संधी उपलब्ध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतील. संदर्भातला योग्य तो निकाल होईल. विधान परिषदेमध्ये पण सुनावणी आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा सुनावणी आहे. त्यामुळे आम्ही आमची बाजू कायदेशीर मांडण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम आहोत आणि आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. शेवटी निर्णय सभापती आणि विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी घेणार आहेत. तो ते योग्य ते घेतील असा विश्वास आहे. आणि वैफल्य आलं की व्यक्तिगत टीकेला अधिक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं. कार्यक्रमावरती आधारित 6 वेळा खासदार राहिलेले, 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले, त्यांनी कार्यक्रमाच्या वरती बोललं गेलं असतं किंवा माझ्याकडनं काय काम नाही झालं असं बोललं गेलं असतं तर मी समजू शकलो असतो. इतका प्रदीर्घ काळ लोकसभेमध्ये काम करण्याची ज्यांना संधी मिळाली, केंद्रातले मंत्रिपदाची संधी मिळाली, नरेंद्र मोदी साहेबांच्या वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांना काम करण्याची संधी मिळाली, ज्यांच्याकडून सुदभर सुद्धा काम झालं नाही त्यांच्याकडून याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा जनतेच्या नाहीत. माझ्या आक्षेपाचं काही कारणच नाही. कसं आहे की मी वारंवार स्पष्ट केलं, परवा महायुतीच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलं, 36 जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला महायुतीचे मेळावे झाले त्यावेळेला सर्वांनी स्पष्ट केलं की राज्यभरामध्ये राज्यात येत्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि इतर घटक पक्षाचे आम्ही सगळे सहकारी त्या ठिकाणी बसणार आहोत. आमच्या सर्वांचं उद्दिष्ट 45+ आहे आणि या सगळ्या गोष्टीचं वाटपाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या जवळ अंतिम चर्चा त्या ठिकाणी होईल आणि पुढच्या काही दिवसामध्ये वाटप त्या ठिकाणी होईल. त्यामुळे आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून आम्ही सक्षमपणाने सामोरं त्या ठिकाणी जाणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा ज्या वेळेला दावोसारख्या ठिकाणी होतो तिथे अनेक गुंतवणूकदार करणारे वेगवेगळे उद्योजक त्या ठिकाणी येत असतात. हे काय आज नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची ती प्रथा आहे आणि खुद्द आदित्य ठाकरे सुद्धा अशाच पद्धतीच्या परिषदेला 2 वेळाला उपस्थित त्या ठिकाणी राहिले. ते त्यावेळेला पर्यटन खात्याचे मंत्री होते. टीका टिप्पणी करण्यापेक्षा राज्यात गुंतवणूक किती मोठ्या प्रमाणावर येऊ शकते आहे, मला असं वाटतं याचं सकारात्मक पद्धतीने स्वागत करण्याची तयारी सर्वांनी त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.